नमस्कार मित्रांनो, लक्ष्मी निवास 21 जुलै प्रोमध्ये आजी घरामध्ये पडली हे सिद्धूकडून ऐकून भावना घाईघाई घरी निघते. बॅग घेऊन लक्ष्मी समोर आल्यानंतर लक्ष्मी विचारते, काय ग भावना, कुठे निघालीस? सिद्धू सांगतो, आजी घरामध्ये पडली आहे आणि घरी आई पण नाही आणि वहिनी पण नाही आहे. लक्ष्मी म्हणते, अगं बाई. भावना म्हणते, आई मी जाते आ. ती म्हणते, हो हो जा तू. आता सिद्धू आणि भावना घरी येतात. आजी भावनाला बघते आणि तिची चांगलीच सटकते. ती आता पूर्वीला हाताशी धरून चांगलाच प्लॅन बनवते. अचानक हॉलमध्ये ती भावनाला ढकलते. भावना पडायला लागते. सिद्धू तिला सावरतो आणि विचारतो, आजी हे काय करतेस? आजी मोठ्या तावातावाने म्हणते, हे अवलक्षणा, चोर आहे चोर. सिद्धू रागाने म्हणतो, आजी कुणाविषयी काय बोलते ना, त्याचं जरा भान ठेव. आजी म्हणते, मी भान ठेवायचं? थांब तुला दाखवते. ती आता भावनाची बॅग उघडायला लागते. सिद्धू म्हणतो, आजी हे काय करतेस? भावनाच्या बॅगमधून आजी दागिन्याचे बॉक्स काढते आणि म्हणते, हे हे काय सगळं? भावना घाबरू म्हणते, मी नाही ठेवले दागिने. सिद्धू म्हणतो, भावना मॅडमवर माझा पूर्ण विश्वास आहे. आजी म्हणते, विश्वास? कसला विश्वास? चोरी केली आणि चोरी. भावना म्हणते, मी नाही केली चोरी, मी नाही आहे चोर. आणि कुणी किती नाकारलं तर मी देवा ब्राह्मणाच्या साक्षीने सिद्धिराजशी लग्न केलं. त्यामुळे मी काही झालं तरी ह्या घरातच राहणार, कुणाची इच्छा असो या नसो. सिद्धू म्हणतो, खरा चोर मी लवकरच शोधून काढेल आणि जेव्हा मला कळालं ना ही चोरी कुणी केली त्यावेळेस त्याची खैर नाही. आणि जर मी चुकीचा ठरलो तर आजी तुझी शिक्षा देईल ती मला कबूल आहे. आता मात्र पूर्वी चांगलीच हादरते आणि त्यासोबत आजी. तुम्हाला काय वाटतं, खरंच सिद्धू सिद्ध करू शकेल का की चोरी भावनाने केली नाही, का दोघंही घराबाहेर पडतील? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.